रक्ताचं पाणी करून लोकसभेला एकमेव सीट निवडून आणली. तटकरेंना गणकेश्वर मंदिराची आख्यायिका माहीत नसेल. मंत्री भरत गोगावलेंची सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंवर टीका. जर आम्ही चुकीचं काम केलं असेल तर राजीनामा द्यायला तयार. अनिकेत तटकरेंनी केलेल्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह, मी छाती ठोकपणे सांगतो. वडील सुनील तटकरेंवरील टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर. एक बेईमान बादशाह जन्माला आलाय, थोरवेंनी केली होती टीका. माझ्या बहिणीला त्रास दिला जातोय, अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया. अदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदावरून टीका करणाऱ्या गोगावले आणि थोरवेंवर टीका. भरत गोगावले पालकमंत्री होईपर्यंत आम्ही लढाई लढणार. आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी महेंद्र दळवींचा निर्धार. महायुतीत पालकमंत्री पदाबाबत नरहरी झिरवाळांचा नाराजीचा सूर. गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना जाब विचारणार. हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून झिरवाळांची मनातली खतखत समोर. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर. मुश्रीफ असोबा झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार. पालकमंत्री पदावरून नेत्यांच्या नाराजीबद्दल दादांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांशी बोललोय, आता श्रद्धा आणि सबुरी ठेवली आहे. वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर समस्या माझ्यापुढे मांडा असं मंत्र्यांना सांगणार, अजित पवारांचं उत्तर. मी सर्वात लहान जिल्हा सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो, भाग्यवान समजून कामाला सुरुवात करायची. झिरवाळांच्या पालकमंत्री पदावरील वक्तव्यावर सामंतांची प्रतिक्रिया. तर रायगड आणि नाशिक बाबतचा गुंता लवकर सुटेल, सामंतांची प्रतिक्रिया. झिरवाळांना गरीब म्हणणं हा अदानींचा अपमान ठरेल. झिरवाळांनी पवारांच्या वाटीत खंजीर खुपसला. गरीब माणूस प्रामाणिक असतो, खाल्ल्या मिठाला जागतो, संजय राऊतांची टीका. पालकमंत्री पदावर दिल्लीतून स्थगिती आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी. रायगड नाशिक पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरून संजय राऊत यांचा आरोप. पालकमंत्री पदाचा वाद नाही, महायुतीमधील पालकमंत्री पदाच्या वादावर फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया. तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील चोपड्यात मिरवणूक. गुजर समाजाच्या वतीनं गुलाबराव पाटलांचं जल्लोषात स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना फोन. अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. शरद पवारांना डॉक्टरांनी 4 दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितलंय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काळीच पवारांना कफ जाणवत होता, अजित पवारांची माहिती. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. महापालिका निवडणुकीबद्दल बैठकीचं आयोजन. ठाकरे गटाची ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवर आढावा बैठक. उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक बैठक घेणार, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. जळगावच्या पाचोऱ्यात भारत मातेच्या फोटोचं आणि संविधानाचं पूजन. ठाकरे गटाकडून भारत मातेच्या फोटोचं पूजन, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. वाल्मिक कराडसाठी 11 रुग्णांचे बेड खाली करून जागा करून दिली. कराडच्या सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये काहीही आलं नाही, अंजली दमानियांचा आरोप. डॉक्टरांवर कारवाई करा अशीही मागणी. संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालावर अंजली दमानियांकडून संशय व्यक्त. सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांना धनंजय मुंडे आणि कराडमुळे बीडला बदली मिळाली, त्यामुळे देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का, दमानियांचा सवाल. वाल्मिक कराडला सरेंडर झाल्यापासून व्हीआयपी ट्रीटमेंट. मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, संदीप क्षीरसागर यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सरकारनं ताबडतोब राजीनामा घ्यावा अशीही मागणी. बीड प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांना काही तथ्य वाटलं तर राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडण्यासाठी षडयंत्र. जरांगेंचा गंभीर आरोप. आरोपींची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा जिल्हा कारागृहात मुक्काम. कराडचा बराक नंबर 9, पण 7 आरोपींना वेगळी बराक. कराडकडे सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं सोबत. फरार कृष्णा आंधळे आता पोलिसांना सोडणार नाही, आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. तर मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही क्षीरसागरांचा दावा. आष्टी पाटोद्याचे माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात आजबेंची धनंजय देशमुखांसोबत चर्चा.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाटांना कानमंत्र. मी ज्येष्ठ, कानमंत्र द्यावा लागतो. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. तर खैरेंनी मला कानमंत्र दिला तर मी त्यांना कानमंत्र दिला. शिरसाटांची टोलेबाजी. आमच्या वेळी खैरे उठून जायचे, त्यांना ते मान्य नव्हतं. घटनाबाह्य आहे तर आज का थांबले? मी पालकमंत्री असताना का थांबत नव्हते? भुमरेंचा खैरेंना सवाल. तर खैरे आणि भुमरेंचा अबोला कायम. मविया सरकार स्थगिती सरकार होतं. मविया काळात कोस्टल रोडचं काही काम झालं नाही. देवेंद्र फडणवीसांची टीका. आदित्य ठाकरेंनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, फडणवीसांचा निशाणा. शिर्डी ही आता अधिवेशन नगरी झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अधिवेशनावर संजय राऊतांची टीका. राज्याची परिस्थिती पाहता कोणत्या गोष्टी करायच्या आहे अर्थसंकल्पात सांगू. शेतकरी कर्जमाफीवरील प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. 5,000 नवीन बसेस येत आहेत. प्रवाशांनी भाडेवाढ सहन करावी. ही बसेस आणायच्या आहेत, त्यासाठी भार सहन करावा. एसटी भाडेवाढीवरून गुलाबराव पाटलांचं विधान. ठाकरे गटाचं एसटी भाडेवाढी विरोधात राज्यभर आंदोलन. ठाकरे गट आज मराठवाड्यात ठिकठिकाणी करणार आंदोलन. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते. तानाजी सावंतांच्या नाराजीवर प्रताप सरनाईक यांचा टोला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला तानाजी सावंतांची दांडी. काँग्रेस थोडी सुस्तावली. आपण विरोधात आहोत याची जाणीव व्हायला हवी. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आपण सत्तेत असल्यासारखंच वाटतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरकेंचं विधान. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. जरांगेंच्या लढ्याबाबत माझ्या मनात सन्मान. जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर मी भेट घ्यायला तयार. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर जरांगेंनी पुन्हा उपोषणाच्या नौटंकीचं हत्यार उगारलं. प्रसाद लाड यांची टीका. जरांगेंनी सरकारसोबत बोललं पाहिजे, त्यांचे गैरसमज आम्ही दूर करू. मनोज जरांगेंच्या उपोषणावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया. 10% शाश्वत आरक्षण सरकारनं मराठा समाजाला दिल्याची सामंतांची प्रतिक्रिया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय जाहीर. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार. अतुल भोसलेंचे आभार. निर्णयामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 1,600 विद्यार्थ्यांना लाभ होणार. दिग्दर्शकांनी छावा चित्रपटात नाचण्याचा भाग काढून टाकला. मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती. ₹1 पीक विम्यात मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं कानावर आलं. पीक विम्यात चौकशी सुरू असल्याची अजित पवारांची माहिती. योजना गैरप्रकार करू नका, अजित पवारांचा आवाहन. नुसतं काम न करता मिरवता मग मलिदा गँगची टीका होते. बारामतीच्या सभेत अजितदारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. माझं 25% काम जरी कार्यकर्त्यांनी केलं तर बारामतीचं भलं होईल. अजितदारांची प्रतिक्रिया. इंदापूर न्यायालयाच्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे अजितदारा भडकले. ठेकेदाराला काळे आधीत टाकू, असली कामं खपवून घेणार नाही, दादांचा इशारा. सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणात आरोपीने गुन्ह्याच्या वेळी वापरलेले बूट पोलिसांनी जप्त केले. पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हीआयपी गाडी चालकाची मुजोरी. पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई. कुणाल बाकलीवाल याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. धमकी देणारा भाजपचा असेल एवढी हिंमत दुसरं कोणी करणार नाही. छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांना दिलेल्या धमकीवरून संजय राऊतांचा टोला. तर या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल. राऊतांना उठता बसता भाजप दिसत आहे. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरी त्याला कायदा दाखवा. मोठ्या बापाचा मुलगा म्हणून सोडू नका. बारामतीत शाळेत मुलांमध्ये झालेल्या मारामारीवरून अजितदारांचं वक्तव्य. 30 ते 35 लाख खर्च करून ड्रोन गनची खरेदी. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर ड्रोनद्वारे गावाची रेकी करत असल्याची ग्रामस्थांची तक्रार. साताऱ्यातल्या पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव दिलं. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वत्सलादेवी देसाई असं नामांतर. भंडारा जिल्हा परिषदेच्या भाजपच्या माहेश्वरी निवारे यांचं सदस्यत्व रद्द. डहाणू पंचायत समितीत इमारत जीर्ण. धोकादायक इमारतीतून पंचायत समितीचा कारभार सुरू. इमारतीतील ठिकठिकाणी स्लॅब कोसळल्याचं चित्र. पुण्याच्या राजगडमधील पंचायत समितीत आरोग्य संवाद परिषदेचं आयोजन. तालुक्यात सार्वजनिक आरोग्य सेवा आणि योजनांबाबत जागृती. नाशिकच्या देवळा तालुक्यात औषध फवारणीमुळे 100 एकरवरील कांदा पीक नष्ट. कांदा नुकसानीची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून पाहणी.
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळस परिसरात केळी पिकांवर कुकंबर रोगाचं सावट, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करूनही रोगाचं सावट, केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारीपासून रक्कम जमा होणार. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी जीबीएस रुग्णांची भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये तिरुपती एक्सप्रेसला दुसऱ्या गाडीची धडक, 3 डबे रुळावरून घसरले होते. काही काळ वाहतूक खोळंबली. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई. पिंपरी चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकांकडून 3 कोटी 4 लाखांचा दंड वसूल. गेल्या 11 महिन्यात 41,695 वाहनांवर कारवाई. नालासोपाऱ्यातील अतिक्रमणाविरोधात आज पुन्हा कारवाई होणार. 23 जानेवारीपासून वसई विरार पालिकेची तोडक कारवाई सुरू. नागपूर महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम. चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर नागपूर पालिका ॲक्शन मोडवर. गेल्या काही दिवसात 200 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई. पुण्यातील थंडी गायब. गेल्या 2 दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. मुंबईत पुढील 2 दिवसात उष्णता वाढण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. नागपूर शहरातील 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या 1 महिन्यांपासून बंद. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं पोलीस तपासात अडचण. सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी. पुणे पालिकेला जलसंपदा विभागाकडून 714 कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस. जास्त पाणी वापर आणि पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी नोटीस. अमरावतीच्या तिवसा शहरात आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आमदार राजेश वानखेडेंकडून स्पर्धेचं आयोजन. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात 2,26,881 क्विंटल कापसाची खरेदी. आतापर्यंत कापसाला 7,421 रुपयांचा भाव. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील अंबाब गावात विधवा प्रथा बंदीचा निर्णय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ग्रामसभेत एकमुखी ठराव. विधवा स्त्रियांना सौभाग्यवती असलेल्या महिलांप्रमाणेच मान दिला जाणार. मुंबईतल्या वरळी पोलीस कॅम्प महोत्सवाला आदित्य ठाकरेंची उपस्थिती. आदित्य ठाकरेंच्या हस्ते विजयी स्पर्धकांचा सन्मान. रत्नागिरीच्या साखरी नाटे इथल्या जेटी विरोधातील मनसेचं आंदोलन मागे. तांत्रिक मुद्दे पूर्ण होत नाही तोपर्यंत जेटीचं काम बंद राहणार. प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन. कल्याणमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकानं मारहाण केल्याचा मराठी तरुणाचा आरोप. तरुणाकडून महात्मा पोलीस चौकीत तक्रार दाखल. पुणे पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांकडून एकाला मारहाण. बाबूराव चांदेरेंकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण. तर राष्ट्रवादीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. अजित पवारांचा इशारा. धुळ्यातल्या महापालिका हद्दीतील 5,500 थकबाकीदारांना पालिकेची नोटीस. महापालिकेचा 2025-26 अर्थसंकल्प 3 ते 4 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता. मुंबई शहरातील व्यावसायिक झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा पालिकेचा निर्णय. धुळ्यातल्या साखरीमधील बारीपाडा गावातील चैत्राम पवार यांना पद्मश्री जाहीर. ग्रामस्थांकडून घरोघरी गुढी उभारून वाजत गाजत स्वागत. गावात केलेल्या कामाबद्दल चैत्राम पवारांना पुरस्कार जाहीर. मुदत ठेवींबाबत चिंता करण्याचं कारण नाही. पालिकेकडून मोठ्या प्रकल्पांसाठी पुढील 2 वर्षांचं आर्थिक नियोजन. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. 100 इंजिनियर्सच्या पदांसाठी पुण्यातल्या आयटी पार्कात 3,000हून जास्त मुलं रांगेत. नोकरीसाठी आलेल्या मुलांच्या लांबच लांब रांगेचा व्हिडिओ व्हायरल. कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांसाठी खुला. प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात पार होणार. पुण्यातील हवेली आणि राजगड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. रस्त्यात खड्डे पडल्यानं वाहन चालकांची तारांबळ. रस्त्याची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी. धुळे सोलापूर महामार्गावरील शिरूड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव. लोहा तालुक्यातील किवळामध्ये मृत पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. राज्यात गुलेनबॅरी सिंड्रोमचा पहिला बळी. पुण्यात आजाराची लागण. सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू.
सीव्हीएसमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले. गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना पुणे पालिकेकडून मोफत उपचार मिळणार. कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार. नाशिकच्या मालेगावात वातावरण बदलाचा शेती पिकांवर परिणाम. गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. गोंदियाच्या नवेगाव बांध बाराभाटी रस्त्यावर 4 चाकीची दुचाकीला धडक. दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू तर एका जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. भिवंडीत उड्डाण पुलावर दुचाकीची कारला धडक. अपघातात दुचाकीस्वार जखमी. अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान. सांगलीतील बसस्थानकाजवळ 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून तरुणाची हत्या. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलं. जळगावच्या नशिराबाद उरुसनिमित्त कुस्तीचं आयोजन. नाशिक, धुळे, कन्नड, दिल्लीतील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. सांगलीतील पलुशा तहसील आवारात प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकाचा सहकुटुंब आत्मदहनाचा प्रयत्न. तहसील परिसरात तणाव निर्माण. न्यायप्रविष्ट जागेची कब्जापट्टी देण्यावरून माजी सैनिकाचा सहकुटुंब आत्मदहनाचा प्रयत्न. राज्यभरातील एसटी आगारातील स्वच्छतागृहांची उद्यापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार. संबंधित आगारांच्या अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सरप्राईज व्हिजिट. यानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद. अंतिम फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर इव्हेरेचा केला पराभव.